आजचा व्हिडिओ आज आम्ही चाललो आहे आज दानोलीला आज पूजा आहे आमच्या घरची, त्याच्यामुळे आम्ही आज चाललो आहे तिकडे. चला तर मग आज गडबडी मी ब्लॉग चालू केला आहे, पण आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवते आम्ही आज कुठे चाललो आहे दानोलीला. आणि तिथे सत्यनारायणाची पूजा आहे माझ्या आजी आजोबांची, ती पूजा करण्यासाठी आम्ही चाललो आहे. मग चला तर निघूया. चला बाय का पुढे बस एसी नाही मग चालू खिडकी आधीच बोलले ना घरी होत मी आजच फक्त सकाळी बसली सकाळीच बसली. कशात ठेवलेलं इथे पण असतो पाठी दर उधरा आम्ही
डिंकाची झाडं ना, कसली रब्बरची झाडं आणि हा किती दिवसात याच मंदिर किती दिवस ह्याच्यात बांधलं होता? एका रात्री बांधलेलं मंदिर आहे हे. स्पर्श आहे उभे. चला तर आम्ही आता इथे आलोय दानोलीमध्ये. तुम्हाला दाखवते दानोली, जिथे कोल्हापूरला जायला आजरा मार्गाचा रोड आहे ना, त्या रोड वरतीच हे दानोली मंदिर आहे. दानोली मला दाखवते मी. हे बघ,
कधी फोटो पण काढला नाही नाही काय पाय पडे चढूला माझं चढूला आणि काय करू श्री साठे महाराज दाणोली क्षेत्र या ठिकाणी आहोत. साठे महाराजांचं मूळ गाव मालवण तालुक्यातील मसुरे कोविल येथे आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी बरीच वर्ष बालपण त्यांचं आणि बरीच वर्ष मुंबईमध्ये काढून शेवटी त्यांनी सावंतवाडीमध्ये या ठिकाणी येऊन सावंतवाडीच्या दाणोली या ठिकाणी आपलं पुढील जीवनकार्य जे आहे ते त्यांनी सुरू केलं. त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला होता. थोडक्यात त्यांना स्वामी समर्थानंतरचा अवतार असं संबोधलं जातं. दत्तगुरूंचा अवतार म्हणून संबोधलं जातं. त्यांनी या ठिकाणी बरीच वर्ष राहून या ठिकाणी बरेच चमत्कार केले. बऱ्याच लोकांना त्यांनी आशीर्वादरूपी महात्म्य कळवलं या जागेचं. आणि याच ठिकाणी त्यांचं समाधी मंदिर पण आहे. त्यांना वेडा म्हणून संबोधायचे. परंतु जेव्हा त्यांच्यातील दैवी शक्तीची जेव्हा लोकांना प्रचिती आली त्यावेळी लोक त्यांना पूजायला लागली. सावंतवाडी संस्थानचे राजे यांनासुद्धा त्यांच्या दिव्य शक्तीची प्रचिती आली आणि ते सुद्धा त्यांचे निस्सीम भक्त होते. आणि त्यांनी ज्या ठिकाणी दाणोली या ठिकाणी हे मंदिर उभारण्यासाठी किंवा त्यांची समाधी मंदिर जे आहे ते त्यांनीच उभारण्यामध्ये फार मदत केली. आणि अशा प्रकारे त्यांचं या ठिकाणी हे समाधी मंदिर आहे. आणि बरेच भक्तगण दूरदूरून येतात. पुण्या मुंबईपासून नाशिक कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणीपासून बरेच भक्तगण त्यांचे या ठिकाणी येतात. आणि जे त्यांची मनोभावे भक्ती करतात त्यांना खरोखरच त्यांच्या आशीर्वादाचा परिचय येतो. असेच बरेच अनुभव आहे. समाधी मंदिर सावंतवाडी तालुक्यात दाणोली या गावी आहे. म्हणजेच थोडक्यात सावंतवाडी कोल्हापूर रोडवर आंबोली घाटाच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव आहे. आणि या महाराजांच्या चरित्राविषयी अधिक माहिती हवी असेल तर ह्या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. हे तुम्ही पुस्तक ऑनलाईन खरेदी करू शकता किंवा कधी काळी तुम्ही या ठिकाणी जर ह्या मंदिराला समाधी मंदिराला भेट दिली तर तुम्हाला ते मिळू शकतं. हे जरूर वाचा आणि त्यांचं महात्म्य जाणून घ्या. धन्यवाद. सगळेजण दर्शन घेतात. बाबा हा मामा अशा मावशी सत्यनारायणाची पूजा आहे. त्यानिमित्त आम्ही सगळे सहपरिवार या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि आम्ही छोटीला पण आणलेला आहे आणि अधीराला पण आणलेला आहे. ही तुमची मोठी सोन. आता बरं वाटलं तुका? आई पूजा झाली व्यवस्थित झाली वा? नऊवारी साडी सोडले लगे आणि दुसरी नेसलंय. हा गरमी अजून पडलं नाही तर पार काय आलं मूड ऑफ. त्याचा पप्पा बडबडले.
आशा मावशी खाया हसं होते सत्यनारायणची पूजा दाखवतोय. यांचं सगळं साहित्य ठेवतात जेवणाचं, जेवण महाप्रसाद वगैरे असतो त्यावेळी. आणि आज सगळे जेवायला आलेले आहेत माणसं. इथे जेवण केलेलं आहे. भात, डाळ आहे, डाळ, भाजी वाटाण्याची आणि गुळ, खीर आहे. आणि ते बाहेरच जेवण बनवतं. हे बसलं जेवायला. अरे बापरे, हे सगळेच बसलाय. येतो आम्ही बसायला येतो. चला चला ना, चला जाऊया. ह्याच करून मिळतो. जास्त पाणी नका वाढू. आता आणि एक अजून सोबत आहे त्याचा भाषेत येते खूप. भाऊजी बघणार नाही. साठ महाराजांचे भक्त. चला जेवूया आपण. चला तर मग आपण जेवून घेऊया. सगळेजण आहे, सगळेजण जेवतात. डाळ, भात, सुजीची खीर, काळे वाटाणे. तांदळीमध्ये मंदिराच्या पुढे प्रसन्न वातावरण आहे. गुलाबांची झाडं सुंदर आणि समोर असं मंदिर आहे आणि विहीर आहे इथे. मस्त गोंड्यांची फुलं पण आहे इथे.
कारण तिला आम्ही जेव्हा पूजा करताना त्या पूजेला हे ठेवतो सवासणी आणि जोडतो. आणि आमच्या आईचीच पूजा होती इथे. खूप सुंदर अशी सजावट केली माझ्या भावाने. मावशीच्या मुलग्याने पूजाचं डेकोरेशन सगळं सजवलं आहे. पूजा खूप मस्त आहे. श्री साटम महाराज साटम गुरु माझा माझा ठाव देवा पायी. प्रसन्न असं वातावरण आहे बघा. आता पताकाचे कोण एवढे करत नाही, पण हे पताकाचे केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला समजलं असेल ह्याच्यात काय आहे पताकांच्या ह्याच्यात. हे बघा, कोणाकोणाला हे समजलं या पताकामध्ये काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला की तुम्हाला ह्याच्यात काय दिसलं. त्या पताकांच्या मध्ये काय केलेलं आहे, काय दिसतंय तुम्हाला. हे भक्त निवास आहे स्त्रियांसाठी, बेडरूम राहण्यासाठी. इथे हा पण स्त्रियांसाठीच आहे. हा पुरुषांसाठी म्हणजे सेपरेट झोपण्यासाठी सोय केलेली आहे. आणि इथून हा परिसर सगळा मंदिराचं आहे. आपण तिथून असं इथून वर आलो. कोणतरी आवाज वाटत त्या साईड. पूजा चांगल्या याने झाली. आजी आजोबांची पूजा होती ती झाली चांगली व्यवस्थित. आता आम्ही निघालो आहे घरी आणि संध्याकाळचे 5:30 वगैरे वाजले असतील आता जस्ट. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. साठमांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं आणि त्यांचा आशीर्वाद कायम सगळ्यांवरती राहू दे. आणि आता आम्ही निघालो आहे. तुम्हाला लोकेशन कळलं असेल या मंदिराचं कसं कुठे आहे. आजरा सावंतवाडी आंबोली मार्ग जो रोड आहे त्या रोडवरच हा दानोलीचे मठ आहे, इथे मंदिर आहे. आणि तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. आणि या इथे भक्तिनिवास म्हणजे भक्तिनिवाससाठी पण सोय आहे. इथे जेवणाची पण सोय आहे. दुपारचं जेवण असतं, महाप्रसाद असतो सगळ्यांना. आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात इथे. तुम्ही नक्की या आणि इथे भेट द्या इथे येऊन. आणि तुम्हाला आणि काय माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं कोकणातील आमचं साटम महाराजांचं मंदिर आणि हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही निघालो आहे. चला आता परतीचा प्रवास करूया आपण. मावशी आणि जातील आता सावंतवाडीला. आम्ही चाललो आहे ह्याला डेकव्याला मामाकडे. त्याच्यामुळे ती तिकडे जाणार, आम्ही इकडे जाणार आहोत. चला आता निघू. हा रोड आजरा मार्गे रोड आहे. हा सावंतवाडी टू आजरा मार्गे हा रोड आहे. इथून बरोबर जर समजा तुम्ही सावंतवाडी मार्गे जर आजराला जात असाल किंवा आंबोलीला जात असाल तर बरोबर लेफ्ट साईडला हे मंदिर आहे. हे दानोली गाव आहे. दानोली गावात हे मंदिर आहे. बघा चला आम्ही आता निघाले. गाडी
चला. Thank you.